गेल्या 75-76 वर्षाच्या कालखंडात आपण बघतो आहोत की जेव्हा जेव्हा आपल्या देशावरती संकट आले, मग ती बाहेरून आलेले संकट असो, चायना वॉर असो किंवा पाकिस्तानचा वॉर असो किंवा इंटरनल संकट आले, आणीबाणीचा काळ आला, तो आपल्या देशामध्ये एक काळा इतिहास काळात केला जातो. त्या संपूर्ण काळामध्ये देश मजबूत राहिला आणि एकसंघ राहिला. आणि याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या देशाला ही घटना दिली, हे संविधान दिलं, त्या संविधानाला त्यांचं कार्य समाजापर्यंत, देशातल्या सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मारवाडी फाउंडेशननी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्काराचं आयोजन केलं. आमचे सर्वांचे ज्येष्ठ आणि आदरणीय वल्लभभाऊ शिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री अनिल किरोडजी, माझे सिनियर ज्यांच्यासोबत माझं पहिलं सिटिंग होतं ते न्यायमूर्ती विजय डागाजी, नागपूर खंडपीठाचे माजी प्रशासकीय न्यायमूर्ती श्री रवी देशपांडेजी, त्यांचं आपल्या थोड्या वेळापूर्वी अतिशय अभ्यासपूर्ण, म्हणजे मला माहीत नव्हतं की म्हणजे वेदप्रकाशजींचं त्यांना कुठल्या फील्डमध्ये नॉलेज नाही आहे, असं कुठलंही फील्ड नाही आहे. आणि म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे निवाडे राईट टू मेडिकल हेल्थवरती जे आहेत, म्हणजे परमानंद कटरापासून तर माझं 2025च्या जजमेंटपर्यंत एवढा त्यांचा अभ्यास मला वाटते फार कमी वकिलांचाही असेल. ते सन्माननीय पाडा खरं म्हणजे त्यांना ते पीआयला आर्ग्यू करायची गरज नव्हती, कारण की केसच नाही. एव्हरीबडी अग्रीज दॅट डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम इज द मोस्ट डिझर्विंग पर्सन टू रिसीव्ह दिस अवॉर्ड. आणि नुसतंच नागपूरमध्ये नव्हे तर पूर्ण विदर्भामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ गेल्या अनेक वर्षापासून अतिशय कर्तबगारीनं, अतिशय निष्ठेने राबवणारे आमचे गिरीशभाऊ, ज्यांच्या सत्काराप्रत्यर्थ आपण आज जमलेलो आहोत, ते माझे ज्येष्ठ बंधू पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामजी, त्यांच्या सहधर्मचाऱ्यांनी सौभाग्यवती नम्रतावाहिनी, आदरणीय कुंकुम दिदी उपस्थित आहेत, डागा वहिनी आहेत. आज खरं म्हणजे गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सभागृह सगळ्या नागपूरच्या प्रतिष्ठित नागरिकांनी एवढं भरलेलं आहे की, आणि जवळपास मला वाटतं की 55% जास्त नावं मला माहिती आहेत. सर्वांचं नाव जर घेत गेलो तर मला वाटते 15-20 मिनटं त्यातच जातील. मला सर्वजण क्षमा करतील. आज आपण अतिशय मारवाडी फाउंडेशनद्वारे, खरं म्हणजे मगाशी वेदप्रकाशजी यांनी मी बोलत होतो की मारवाडी फाउंडेशन म्हणजे मारवाडी या शब्दाला थोडं आम्ही ज्या वेळेला लहान होतो तेव्हा थोड्या वेगळ्या अर्थानं समजलं जायचं की राजस्थानमधून आलेले पिढ्यानं पिढ्या इथे राहिलेले, मग सगळ्या खेड्यापाड्यातील जमिनी ज्यांनी इथल्या लोकांकडून घेतल्या, परंतु त्या मारवाडी नावाला एक वेगळं एक स्वरूप मागच्या जवळपास 2-1 दशकामध्ये गिरीश भाऊनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्याप्रती देश नेहमीच कृतज्ञ राहील, की ज्यांच्यामुळे आपल्या देशाला एक अभिनव अशी घटना मिळालेली आहे. आणि ज्या घटनेमुळे हा देश गेल्या 75 वर्षापेक्षा जास्त काळात एकसंघ राहिला, मजबूत राहिला. आणि मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा केव्हा मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने इंटरनॅशनल फोरमवर सुद्धा बऱ्याच वेळा बोलायची संधी मिळाली की आज आपण बघतो की आजूबाजूच्या देशामध्ये, मग ते बांगलादेश असो की पाकिस्तान असो की नेपाळ असो, आपण बघतो की किती स्थित्यंतर झाले, किती वेळा घटना बदलण्यात आल्या, श्रीलंका आहे. परंतु भारताची जी घटना 1950 मध्ये जी आपण अंगीकृत केली, आणि
ठीक आहे, त्याला अनेक वेळा अमेंडमेंट्स आल्या आणि मी नेहमी म्हणत असतो की दी लॉ कॅनॉट बी स्टॅटिक, इट हॅज टू बी ऑर्गॅनिक, इट हॅज टू बी डेव्हलपिंग अँड इट हॅज टू बी इव्हॉल्विंग. आणि गरजेनुसार काळाच्या आवश्यकतेनुसार त्या घटना होत गेल्या. बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका केल्या गेली होती की जे फेडरल स्ट्रक्चर आहे ते कॉन्स्टिट्यूशनचं एका बाजूने अशी टीका होती की इट इज टू मच युनिटरी, आणि दुसऱ्या बाजूने टीका होती की इट इज टू मच टिल्टेड टुवर्ड्स द युनिटरी गव्हर्नमेंट. आणि बाबासाहेब त्या टीकेला उत्तर देताना त्यांचं 25 नोव्हेंबर 1949 रोजीचं भाषण जे आहे ते म्हणाले की आय एम नॉट विलिंग टू ॲक्सेप्ट द क्रिटिसिझम ऑन आयदर साईड दॅट द कॉन्स्टिट्यूशन इज टू मच टिल्टेड टुवर्ड्स फेडरलिझम or towards tilted towards the centralism. Babasaheb म्हणाले की I can assure my country only one thing, that we have given a constitution to the country which will keep our country united and strong in the times of peace as well as in the times of war. आणि गेल्या 75-76 वर्षाच्या कालखंडात आपण बघतो की जेव्हा जेव्हा आपल्या देशावरती संकट आले, मग ती बाहेरून आलेले संकट असो, चायना वॉर असो किंवा पाकिस्तानचा वॉर असो, किंवा इंटरनल संकट आले, आणीबाणीचा काळ आला, तो आपल्या देशामध्ये एक काळा इतिहास काळात केला जातो. त्या संपूर्ण काळामध्ये देश मजबूत राहिला आणि एकसंघ राहिला. आणि याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या देशाला जी घटना दिली, जे संविधान दिलं, त्या संविधानालाच आहे. त्यांचं कार्य समाजापर्यंत, देशातल्या सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मारवाडी फाउंडेशननी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्काराचं आयोजन केलं, त्याबद्दल निश्चितच आपल्या सर्वांनी गिरीश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानले पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या पुरस्काराने नुसतंच दलित समाजातील नाहीत, तर या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान केलं त्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2008 पासून देण्यात आला. मला अजूनही आठवते 2011 रोजी माझे वडील दादासाहेब गवई यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळेला हा कार्यक्रम अमरावतीला गिरीश भाऊंनी आयोजित केला होता, प्रतिभाताई पाटीलांच्या प्रमुख उपस्थितीत. आणि आज मला आनंद वाटतो की त्याच ज्या तो पुरस्कार माझ्या वडिलांना मिळाला, तो पुरस्कार माझे ज्येष्ठ बंधू डॉक्टर चंद्रशेखरजी मेश्राम यांना माझ्या हस्ते देण्याची मला संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. कारण मी आतापर्यंत समजत होतो की गिरीश भाऊ माझे वेलविशर आहेत आणि हितचिंतक आहेत. ते म्हणाले की आमच्याजवळ 2 नावं होते, डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आणि भूषण गवई, आणि ते वाट पाहत होते मी जायची. असं म्हटलं जातं की देर आर 2 टाइप्स ऑफ पीपल. फर्स्ट टाइप, दे ब्रिंग हॅपीनेस wherever they go, and second type, they bring happiness whenever they go. मला दुसऱ्या कॅटेगरीत टाकून ते असं मला खरोखर मी सर्व आयोजकांचं अभिनंदन करू इच्छितो की म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आणि मी यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असल्याचं काही कारणच नव्हतं. आणि वेदप्रकाशजींना PIL ॲम्बिकस क्युरी म्हणून आर्ग्यू करायची गरज नव्हती, कारण की द हाऊस इज युनॅमस दॅट इट वॉज डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम हू डिझर्व्ड दिस अवॉर्ड मोस्ट एमिनंटली. चंद्रशेखर मेश्राम आणि माझे अनेक दिवसापासूनचे अनेक दशकांपासूनचे संबंध आहेत. मला आठवते एकदा मी वकिलीत असताना आमचे एक ज्येष्ठ सहकारी न्यायमूर्ती अशोक देसाई यांची प्रकृती ठीक नव्हती, तर त्यावेळेला मेश्राम साहेबांकडे मी घेऊन गेलो आणि नंतर अनेकदा मग वडिलांना त्यांनी ट्रीट केलं. वडील ज्यावेळेला इथे
ॲडमिट होते डॉक्टर फुलवाणींकडे त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये, आणि त्यावेळेला घरी येऊन सुद्धा ते अनेक वेळा त्यांना बघायचे. आणि जेव्हा जेव्हा त्यांना कधी, कारण की मेश्राम सरांची OPD म्हणजे मला वाटतं नागपुरात सगळ्यात मोठी, तिथं जो मला आठवते लहानपणी आम्ही ते थिएटर्समध्ये वगैरे जायचो, तर समोर ते बाकडे बसलेले बाकडे राहायचे, त्याच्यासमोर जमिनीवर बसावं लागायचो. तर पूर्ण बाकड्यांची लाईन असते आणि त्याच्यावरती पूर्ण विदर्भातलेच नव्हे तर आजूबाजूचे छत्तीसगड असो, मध्य प्रदेश असो, तेलंगणाची बॉर्डर असो, ओरिसा असो, इथले सगळे पेशंट्स तिथे बसलेले असतात. आणि बऱ्याच लोकांना मग माहीत होतं की डॉक्टर साहेबांचे माझे संबंध आहेत, तर जवळ कोणाला लवकर नंबर लागायचा असेल तर मी बऱ्याच वेळेला त्यांना लगा लावायचो. आणि ते नेहमी माझ्या शब्दाला मान देऊ. आणि अनेक, म्हणजे मला वाटते काय कमीत कमी त्यांना मी एक 40-50 वेळा जरी त्रास दिला असेल. मेश्राम साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक वर्सटाईल व्यक्तिमत्व आहे. आपल्या व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी अतिशय उंचीचं शिखर गाठलं. एक नामवंत न्यूरोलॉजिस्ट म्हणून त्यांनी नाव कमावलं. मला आठवते की जवळपास 1995 रोजी माझे ज्येष्ठ बंधू असलेले भारताचे, माझ्या अगोदरचे सर्वोच्च न्यायाधीश होते भारताचे, बोबडे साहेबांना 1995 मुंबईला ते एका केसला गेलं असताना त्यांना तिथे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आला होता. काही दिवस ट्रीटमेंट घेऊन ते इथे परत आले. त्यांनी ते डॉक्टर वाडिवा होते, त्यांची त्या डॉक्टर वाडिवा म्हणून त्यांना ट्रीट करत होते, सिनियर एक न्यूरोलॉजिस्ट बॉम्बे हॉस्पिटलचे. त्यांनी म्हटलं की परत फॉलोअपला कधी येऊ, तर ते म्हणाले फॉलोअपला माझ्याकडे यायची गरज नाही. यू हॅव ॲन इक्वली कॉम्पिटंट न्यूरोलॉजिस्ट ॲट नागपूर, दॅट इज डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम. आणि त्यानंतर बोबडे साहेबांसोबतही मी अनेक वेळा मेश्राम सरांकडे गेलो. परंतु आपल्या व्यवसायात एक सर्वोच्च शिखर गाठल्यावरती म्हणजे त्यांना, मला वाटते या देशामधले फार कमी असे लोक असतील की जागतिक स्तरावरती भारतातल्या न्यूरोलॉजिस्टांना सन्मान मिळाला. वर्ल्ड फेलोशिप ऑफ न्यूरोलॉजिस्ट तिथे ट्रस्टी झाले, एकदा नाही तर अनेकदा त्यांना बहुमान मिळाला. आणि आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय उच्च स्थान झाल्यावरती त्यांनी त्यात समाधान न मानता आपल्याला जे मिळालेलं यश आहे त्या समाजामध्ये वाटण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटते सामाजिक सेवेचं जे व्रत आहे ते त्यांच्यामध्ये हेरिडिटरी असलं पाहिजे. त्यांचे वडील महादेवरावजी मेश्राम, ते त्यांचे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध होते. आणि त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर ते आपल्या कुठलं गाव ते नाही यांचं आपल्या उगेमुगेन डॉक्टर उगेमुगेंचा तो आश्रम, डॉक्टर संजय उगे आमचे मित्र आहेत, त्यांचा हिंगण्यामध्ये वृद्धाश्रम चालवतात ते. तर त्यांच्या त्या वयामध्ये, ते वयाच्या 80व्या वर्षी वगैरे ते सकाळी बसने इथून त्या आश्रमाला, त्या वृद्धाश्रमात जायचे, तिथल्या पेशंट्सची सेवा करून संध्याकाळी बसनी परत यायचे. आणि तोच सेवाभाव मेश्राम सरांमध्ये इनहेरिट झाला. बाबा आमटेंची आनंदवन संस्था असो, तिथे त्यांनी मोलाचं सामाजिक कार्य केलं. गेल्या अनेक वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ दीक्षाभूमी इथे जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक समिती कार्यरत आहे, त्यात ते त्यांचं योगदान देत आहेत. आणि एवढंच नव्हे, आपण तर पुढे आलो, पण आपल्या समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते पुढे येऊ शकत नाहीत. अशा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांकरता त्यांनी अतिशय योग्य, अतिशय उत्कृष्ट असा प्रकल्प उभारला. त्यांनी एक स्वतः मोठी वास्तू भाड्याने घेतली
जेणेकरून जो अंबाझरीच्या आजूबाजूचा जो झोपडपट्टीमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे शिकवता येईल. मॅट्रिक करता त्यांच्या 10वीच्या परीक्षेत ते अतिशय मेहनत करून पुढे जातील आणि आपण जसे आपल्या आयुष्यात यशस्वी झालो तसे ते विद्यार्थीसुद्धा वंचित घटकातले आपल्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करू शकतील. या विचाराने, या प्रेरणेने त्यांनी आणि त्यांचे सहकारी मला वाटते डॉक्टर साहेब, डॉक्टर पाटील, डॉक्टर कानफाडे अशा एक समाजाने आपल्याला दिलेला आहे. तर वी ऑल्सो नीड टू पे बॅक टू द सोसायटी ही जी भावना आहे ही अतिशय महत्त्वाची भावना आहे. त्या रीतीने त्यांनी कार्य केलं. त्यांच्याकडे पाहिल्यावरती असं वाटणार नाही की ते कलात्मक पण आहेत, परंतु जसे डॉक्टर लोक सगळे त्यांचे मित्र आहेत. या नागपूर शहरातील विविध समाजातले, विविध क्षेत्रातले उच्च स्थानावर असलेले सगळे त्यांचे मित्र आहेत. तसेच डॉक्टर जब्बार पटेलसुद्धा त्यांचे जवळचे मित्र आहेत. आणि त्यांनी ऑरेंज सिटी फेस्टिवल चालू केला जेणेकरून जे कलात्मक चित्र आहेत त्या कलात्मक चित्रांचं इथे प्रक्षेपण करता येईल. बसोलीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं असं नागपूरच्या सांस्कृतिक जीवनामध्ये महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हू इज अन एमिनंट पर्सन. एमिनंट पर्सन उत्तर दिलं बाबासाहेब, एमिनंट पर्सन इज अ पर्सन हू सर्व्स द सोसायटी. जो माणूस फक्त स्वतःचा विचार न करता या देशाचा, या समाजाचा आणि इतरांचा विचार करतो आणि त्यांच्याकरता आपलं योगदान देतो, तो खऱ्या अर्थानं एमिनंट पर्सन आहे. आणि मला वाटतं की डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम ॲप्टली सूट्स इन दॅट टर्मिनॉलॉजी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला की कोण एमिनंट पर्सन आहे, त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण जो पुरस्कार डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांना दिलेला आहे तो अतिशय योग्य असा आहे. आणि ही इज द पर्सन हू नॉट ओनली रिचली डिझर्व्स इट, पण मगाशी गिरीश भाऊंनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी सन्मान स्वीकारून या सन्मानाची उंची वाढवलेली आहे. मी त्यांचा आभार प्रदर्शन करू इच्छितो की त्यांनी हा सत्कार, हा सन्मान स्वीकारला. त्यांच्या कार्यामध्ये आमच्या नम्रता वहिनींचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. मगाशीच सांगितल्याप्रमाणे त्यांच्या संशोधनात त्या मोलाचं सहकार्य करत असतात. त्यांचाही सत्कार आपण केलेला आहे. या प्रसंगी मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला खात्री आहे की त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आता आपण बघितलं, मला वाटतं वर्षभरापासून जे पद्मश्री झाल्यानंतर त्यांच्या सत्काराला मी आलो होतो दिल्लीवरून. आणि मला योगायोगाने त्यांना ज्या दिवशी पद्मश्री प्रदान करण्यात आलं तो शनिवार किंवा रविवारचा दिवस होता, त्यामुळे त्या कार्यक्रमालाही उपस्थित राहता आलं राष्ट्रपती भवनामध्ये. डॉक्टर साहेबांच्या हस्ते त्यांचं यापुढे पूर्ण जागतिक स्तरावरती न्यूरोलॉजीच्या क्षेत्रामध्ये तर काम होतच राहणार आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्या पुरस्काराने प्रेरित होऊन आणि त्यांच्या पूर्वीच्या कार्याने प्रेरित होऊन मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या जीवनामध्ये सुद्धा ते या देशासाठी, या देशातील जो दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकासाठी आणि समाजासाठी आपलं योगदान देतील. त्याकरता त्यांना उदंड आयुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो त्यांना आणि नम्रता वहिनींना अशा आपल्या सर्वांतर्फे मी शुभेच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.